नमस्कार. पेटपूजा अँड लाईफस्टाईल चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण रताळ्याच्या गोड पुऱ्या बघणार आहोत. यापूर्वी तुम्ही रताळ्याच्या घाऱ्या बरेचदा खाल्ल्या असेल, पण रताळ्याचं सारण भरून केलेली गोड पुरी यापूर्वी कदाचितच तुम्ही खाल्ली असेल. तर आज आपण अगदी पुरणपोळीसारखीच रताळ्याची गोड पुरी करणार आहोत. रताळी ही आमच्या विदर्भामध्ये फेब्रुवारी ते मे महिन्यापर्यंत विकायला दिसतात मार्केटमध्ये. या काळात होळी, महाशिवरात्री, गुढीपाडवा, रामनवमी यासारखे सण येतात. तर तुम्ही या सणांसाठी गोड म्हणून नक्कीच ट्राय करू शकता. कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी ही आपली गोड रताळ्याची पुरी असणार आहे. यासाठी आपण अर्धा किलो रताळी घेतली आहे. रताळी आपण पांढरी रताळी घेतली आहे, कारण आमच्या भागात पांढरीच रताळी मिळतात. कुकरमध्ये शिजवून घ्यायचं आहे. 1 ग्लास पाणी घातलेलं आहे खाली आणि प्लेट ठेवून त्यावर काप करून रताळी ठेवून घ्यायची आहे. रताळी स्वच्छ धुवून घेतलेली आहे पहिले. रताळी जर आपण खाली पाण्यात टाकली तर त्याची टेस्ट निघून जाणार, त्याचा गोडवा निघून जाणार. त्यामुळे प्लेट किंवा स्टँडवर किंवा भांड्यात ठेवून रताळी शिजवून घ्यायची आहे. साधारण 3 शिट्ट्यांमध्ये कुकरमध्ये होऊन जातात. तर कुकरमध्ये आपलं होतपर्यंत आपण कणिक मळून घेणार आहोत. गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी आणि छान चाळून घ्यायचं आहे. यात थोडंसं मीठ घालायचं आहे आणि तूप घातलेलं आहे, साजूक तूप 1 चम्मच. मिक्स करून घ्यायचं आणि आपण जसं पोळीसाठी कणिक भिजवतो त्याच पद्धतीने पण थोडीशी सैल अशी कणिक भिजवून घ्यायची आहे. बघा, मऊच ठेवायची आहे ही. आणि हे आता आपण झाकून ठेवून देऊया. कुकर आपला झालेला आहे, थंड झालेला आहे. बघूया आपली रताळी. रताळी छान शिजलेली आहे. काढून घेऊया. याचं आपल्याला साल काढून घ्यायचं आहे. सालही अगदी अलगद याचं निघून जातं आहे हाताने. व्यवस्थित शिजले असेल तर साल निघायला वेळ लागत नाही. आणि अशा हाताने स्मॅश करून घ्यायचे. छान मऊ झालेले आहेत. पॅनमध्ये 2 चम्मच तूप घातलेलं. तुपामध्ये छान हे आपण मॅश केलेली रताळी भाजून घेऊया. साधारण 5 ते 7 मिनिट लागतात. व्यवस्थित भाजायची आहे ही. 2 ते 3 मिनटं पहिले भाजून घ्यायची. यात आपल्याला साखर घालायची. साखर 1 पूर्ण बाऊल भरून मी साखर घातलेली आहे. साखरेचं प्रमाण थोडं जास्त घातलेलं आहे. ऑलरेडी रताळी ही गोडच आहे, पण आपल्याला पुरी करायची आहे त्याची, म्हणून थोडीशी साखर जास्त घातलेली आहे. व्यवस्थित मिक्स करून तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे. याप्रमाणे विलायची आणि जायफळचं पावडर घालायचं आहे इथे. साधारण मी 2 चम्मच विलायची आणि जायफळचं पावडर घातलेलं आहे. मिक्स करून घ्यायचं. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि गॅस बंद करून हे मिश्रण आपण काढून घ्यायचं आहे एका प्लेटमध्ये थंड व्हायसाठी. थंड झाल्यावरच आपण याची पुरी बनवणार आहोत. हे मिश्रण आता थंड झालेलं आहे. कणिक बघून घेऊया. कणिक छान व्यवस्थित चोळून घ्यायची. कणिक जेवढी जास्त मऊ असेल तेवढी पोळी छान होणार आहे आपली. त्यामुळे कणिक ही बिलकुलही कडक असता कामा नये. छोटे छोटे छान गोळे करून घ्यायचेत आणि हे असं लाटून घ्यायची आहे छोटीशी पोळी. यामध्ये सारण भरायचं आहे आपल्याला. सारण आपण जेवढा आपला कणकेचा गोळा आहे त्याच्या 3 पट घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकता. आणि हे असं छान बंद करून घ्यायचं आणि थोडंसं पीठ घालून हलक्या हाताने आपल्याला ही लाटून घ्यायची आहे. वरची पारी आपली एकदम पातळ असणार आहे. आमच्या विदर्भातल्या पुरणपोळीची पारी पण एकदम पातळ असते. आतलं मिश्रण तुम्हाला दिसतं आहे बघा. आणि ही आता तव्यावर घालून घ्यायची. तव्यावर व्यवस्थित खरपूस भाजायची आहे. गॅसची फ्लेम आपल्याला लो किंवा मीडियम ठेवायची आहे. हाय फ्लेमला नाही करायचं आहे. व्यवस्थित तूप लावून शेकून घ्यायची आहे. तूप लावून शेकल्यामुळे याची जी पारी आहे, पापुद्रा जो आहे पोळीचा, पुरीचा, तो खूप छान खुसखुशीत कुरकुरीत लागतो आणि खूप जास्त ही टेस्टी आणि सगळ्यांना आवडणारी अशी पुरी आहे. तर ही आपली
रताळ्याची पुरी सारण भरलेली तयार झालेली आहे. अजून एक पुरी आपण करून बघतो आहे. बघा, मिश्रण घालून असं व्यवस्थित त्याला वरती उचलून घ्यायचं आणि एक्स्ट्रा जी कणिक असते ती काढून घ्यायची आहे. गोळ्याचं तोंड बंद करून घेतलेलं आणि पीठ टाकून हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे. हे या पोळीला पण बघा तुम्ही पापुद्रा कणकेचा वरचा त्याच्या आतमधून आतलं मिश्रण दिसतं आहे बघा. याप्रमाणेच लाटायची आहे. ही पोळी खायला खूप सुरेख लागते. एक्स्ट्राचं पीठ काढून टाकायचं आणि व्यवस्थित तव्यावर शेकून घ्यायची आहे. एकदा पलटवल्यानंतर आपण याला तूप लावत असतो. या आपल्या रताळ्याच्या पुऱ्या कुरकुरीत आणि खुसखुशीत तयार झालेल्या आहे. तुम्ही नक्की ट्राय करू शकता. बघा, आपण एक पुरी तोडून बघूया. मस्त अशी झालेली आहे बघा. तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा